नमस्कार. आपले स्वागत आहे मित्रांनो. घरातील या 5 वस्तू कधीच दुसऱ्यांना देऊ नका. कुणी कितीही जवळचे असले तरीही देऊ नका. असे केल्याने देवी लक्ष्मी त्या घरातून निघून जाते. अशा घरात सदा गरिबी, दुःख, दारिद्र्य आणि क्लेश निवास करते. म्हणून तुम्ही या 5 वस्तू कधीच कुणाला देऊ नका. सख्खी बहीण जरी असेल तरीही देऊ नका. वाटलेच तर तिला नवीन घेऊन द्या, पण स्वतःच्या घरातील कधीच देऊ नका. याविषयी पुराणमध्ये एक प्राचीन कथा सांगितली आहे. त्याच कथेच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगते. म्हणून ही कथा लक्षपूर्वक ऐका. चला तर मग मी वेळ न घालवता कथा सांगायला सुरुवात करते. मित्रांनो, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आर्यावर्त देशातील एका छोट्याशा गावात सुलोचना नावाची एक दयाळू स्त्री राहत होती. सुलोचना आपल्या पती वाचस्पती आणि सासू-सासऱ्यांसोबत छोट्याशा घरात संसार करत होती. तिचा स्वभाव अतिशय नम्र आणि प्रेमळ होता. सेवा करणं हेच आपलं खरं धर्मकार्य आहे असा तिचा विश्वास होता. त्यामुळे ती सतत इतरांच्या मदतीला तत्पर असे. गावात कुणालाही मदतीची गरज पडली की सुलोचना हाकेच्या अंतरावर हजर होत असे. तिच्या या स्वभावामुळे संपूर्ण गावात तिच्या नावाचा आदर केला जायचा. सुलोचनाने आपलं घर एखाद्या मंदिरासारखं पवित्र आणि सुंदर राखलं होतं. ती दररोज पहाटे लवकर उठून घराची स्वच्छता करून घेत असे. अंगणात रांगोळी काढणे, देवतांच्या मूर्ती स्वच्छ करून त्यांची मनोभावे पूजा करणे हा तिचा नित्य नियम होता. तिच्या प्रार्थनेत आणि भक्तीत इतकी श्रद्धा भरलेली होती की तिच्या घरात नेहमी शांतता आणि समाधान नांदत होतं. देवांना अर्पण केलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध घरभर दरवळत राहत असे आणि घरात एक प्रसन्न आनंदाचे वातावरण तयार होत असे. सुलोचना अतिशय सज्जन आणि उदार होती. तिच्या दयाभावनेच्या गोष्टी दूर दूरपर्यंत प्रसिद्ध झाल्या होत्या. ती केवळ आपल्या कुटुंबाचीच नव्हे तर शेजारपाजारच्या आणि गरजू लोकांचीही काळजी घेई. सुलोचनाच्या घराचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी खुले होते. तिच्या मधुर वाणीने आणि सुशील वागणुकीमुळे ती गावातील प्रत्येकाच्या मनात विशेष जागा मिळवून होती. एके दिवशी दुपारच्या सुमारास सुलोचना स्वयंपाकघरात काम करत होती. इतक्यात तिची पहिली शेजारीण वसंती, जी तिची चांगली मैत्रीण होती, घाईघाईने तिच्या दारात येऊन उभी राहिली. वसंतीच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटलेल्या होत्या आणि ती थोडी थकलेली दिसत होती. सुलोचनानं तिला तत्परतेने आत बोलावलं आणि काळजीच्या सुरात विचारलं, "अगं वसंती, कशी आहेस? चेहरा असा उदास का वाटतोय? काही त्रास झाला का तुला?" वसंती थोडी संकोचून आत आली आणि हळू आवाजात म्हणाली, "सुलोचना, आज माझ्या घरी अचानक बरेच पाहुणे आलेत. मला घाईघाईने अनेक पोळ्या बनवायच्या आहेत, पण माझ्याकडे पोळपाट, लाटणं आणि तवा नाहीये. माझं सगळं सामान हलवण्याच्या गडबडीत कुठेतरी हरवलं असावं किंवा तुटलंय. तू नेहमी माझी मदत करतेस, तर थोड्या वेळासाठी पोळपाट, लाटणं आणि तवा उधार देऊ शकशील का? काम संपताच मी लगेच परत करून जाईन." एवढं बोलून वसंतीनं ओशायला नजरेनं तिच्याकडे पाहिलं. तिला असं मदत मागताना लाजही वाटत होती. सुलोचनाने तिच्या चिंतेची जाणीव करून प्रेमाने तिचा हात हातात घेतला आणि मऊ स्वरात म्हणाली, "वासंती, यात लाजण्यासारखं काहीच नाही ग. अगदी लहानशी गोष्ट आहे ही. तू इतका विचार का करतेयस? थांब, मी आत्ताच तुला पोळपाट, लाटणं आणि तवा काढून देते. तुला उशीर होत असेल तर लवकर काम सुरू कर." वासंतीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. मदत मिळाल्याच्या आनंदाने तिचा कंठ दाटून आला. ती म्हणाली, "सुलोचना, तू नेहमीच माझी मदत करतेस. खरं सांगू का, तुझ्यासारखी सखी नसती तर माझं काय झालं असतं देव जाणे. देव तुझ्यावर नेहमी अशीच कृपा करो. तू सुखी राहा." सुलोचना हलकेसे हसली आणि म्हणाली, "अगं वेडे, मित्रमैत्रिणी असतात कशासाठी? तू माझ्या जागी असतीस तर तूही नक्की माझी मदत केली असतीस ना. चल, आता काळजी सोडून दे आणि लगेच पाहुण्यांचं जेवण बनवायला घे. काही हवं असेल तर पुन्हा माझ्याकडे धावत ये. संकोच करू नकोस." वासंतीनं आनंदानं सुलोचनाचा आभार मानले. तिनं सुलोचनाकडून
पोळपाट, लाटणं आणि तवा आनंदानं घेतले आणि मी लवकरच परत आणून देईन असं वचन देऊन ती निघून गेली. सुलोचनाला समाधान वाटलं की तिला आपल्या मैत्रिणीच्या मदतीला धावता आलं. काही वेळाने सुलोचना पुन्हा घरकामात व्यस्त झाली. एवढ्यात दारावर दुसऱ्यांदा हलकेच टकटक झाली. सुलोचनाने दरवाजा उघडला तर समोर तिची दुसरी शेजारीण कमला उभी होती. कमलाच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकवा स्पष्ट जाणवत होता. तिचे डोळे खोल गेले होते. जणू काही रडल्याचे चिन्ह दिसत होते. सुलोचनाने तिलाही आत बोलावले आणि प्रेमाने विचारले, कमला, काय झालं ग? तू एवढी परेशान का दिसतेयस? काही अडचण आहे का? मला न सांगता असा त्रास एकटीने का सहन करतेयस? सांग बघू, मी तुझ्यासाठी काही करू शकते का? कमला येताच दोन्ही डोळे पाणावले. ऑक्साबॉक्सी रडू येईल की काय असं तिला होत होतं. तिने डोळे पुसत सांगायला सुरुवात केली, सुलोचना, मी खूप परेशान झालीय. माझ्या घरात खूप घाण साचलीय. सगळीकडे धूळच धूळ झालीय. पण माझ्याकडे झाडूच उरलेला नाही. जुन्या झाडूची दोरं सैल होऊन तुटली म्हणून 2 दिवसांपूर्वीच ती फेकून दिली. नवीन झाडू आणायला जायचं राहून गेलं आणि आज दिवसभर शोधलं तरी कुठे मिळाली नाही. घर असं अस्वच्छ पडून आहे आणि मला काही सुचेना. झालंय काय करू? कमलाचे शब्द कंप पावत होते. तिला आपली अवस्था सांगताना खूप लाज वाटत होती. पण सुलोचना पुढे कोण विचारेल म्हणून ती बोलत होती. सुलोचनाने काळजीपूर्वक तिचं ऐकलं. तिने कमलेच्या दुःखाची जाणीव करून घेत तिला धीर दिला. अगं कमला, एवढ्याशा कारणासाठी तू काय एवढी हतबल झालीयस? ही तर अगदी साधी गोष्ट आहे. त्यात इतकं मनाला लावून घेण्यासारखं काही नाही. बघ, माझा एक झाडू आहे ना, तू तो घेऊन जा. मनसोक्त घर झाडून काढ. स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे बघ. घर स्वच्छ झालं की आपल्यालाच बरं वाटतं. असं म्हणून सुलोचनाने पटकन आत जाऊन आपला झाडू आणला आणि कमलेच्या हाती दिला. कमलाने आश्चर्याने आणि कृतज्ञतेने सुलोचनाकडे पाहिलं. तिने अलगद डोळ्यातले अश्रू पुसले आणि सुलोचनाला म्हटलं, सुलोचना, तुला काय म्हणू आणि किती धन्यवाद देऊ? देवानेच तुला मदतीसाठी माझ्याकडे पाठवल्यासारखं वाटते. तू माझ्यासाठी देवदूतच आहेस ग. हा तुझा झाडू मला खूप कामी येईल. मी लगेच घर साफ करून तो तुला परत आणून देते. सुलोचनाने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हणाली, कमला, त्यात कसला आलाय संकोच? अगदी निर्धास्तपणे वापर माझा झाडू. तुझं घर स्वच्छ आणि सुंदर होणं महत्वाचं आहे, जेणेकरून तुला आणि तुझ्या कुटुंबाला शांततेने राहता येईल. काम झाल्यावर आरामात परत दे, काही घाई नाही. कमलाच्या चेहऱ्यावर दिलासा मिळाल्याचे भाव उमटले. खरंच सुलोचना, तू नसतीस तर माझं काय झालं असतं? असं ती पुटपुटली. तिने पुन्हा एकदा मनापासून सुलोचनाचे आभार मानले आणि झाडू घेऊन आपल्या घरी स्वच्छता करायला निघून गेली. सुलोचनाचं मन दुसऱ्यांदा समाधानाने भरून आलं. आपली शेजारीण आता आनंदाने आपलं घर आवरेल ही भावना तिच्या मनाला सुखावून गेली. दुपारून संध्याकाळ होऊ लागली तसे सूर्याचे मऊ किरण आकाशात पसरले होते. सुलोचना आपलं काम आवरत होती. इतक्यात तिसऱ्यांदा दारावर टकटक झाली. सुलोचनाने दार उघडलं तेव्हा तिने पाहिलं की तिची तिसरी शेजारीण रुक्मिणी उभी आहे. रुक्मिणीचा चेहरा खूप उदास दिसत होता आणि डोळ्यांत चिंता दाटलेली होती. ती जणू विचारांच्या गर्तेत गडलेली भासत होती. सुलोचनाने तिला आत बसायला सांगितलं. रुक्मिणी विरवलेली होती. सुलोचना तिच्या शेजारी बसली आणि तिचा हात हातात घेतला. अत्यंत मृदू स्वरात ती म्हणाली, रुक्मिणी, आज तुझा चेहरा इतका खिन्न का दिसतो आहे? काही समस्या असेल तर मला नक्की सांग. मी शक्य ते सर्व करीन मदतीसाठी. रुक्मिणीनं खिन्न स्वरात उत्तर दिले, सुलोचना बहीण, आज माझ्या मुलीला पाहण्यासाठी वरपक्ष येणार आहेत. पण माझी मोठी अडचण अशी आहे की तिला घालायला छान कपडे नाहीत की दागिने नाहीत. आमच्या जमापुंजीतलं थोडंफार होतं ते तिच्या आजारपणात खर्च करून टाकलं. आता हातात काहीच उरलं नाही आणि मुलीच्या लग्नाची बोलणी करायला लोक येतायत. मला काहीच सुचेनासं झालंय.
माझी मुलगी साधीसुधी कपड्यात त्यांच्या पुढे गेली तर त्यांना काय वाटेल? तू शकशील तर तिच्यासाठी एखादी चांगली साडी आणि काही दागिने का होईना उधार देऊ शकशील का? मी वचन देते, पाहुण्यांचं काम संपलं की सगळं परत आणून देईन तुला. हे बोलताना रुक्मिणीचे डोळे भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले आणि ती निराशेनं खाली पाहू लागली. सुलोचनाच्या काळजात रुक्मिणीची कहाणी ऐकून हातून या पाण्यासारखं वितरू लागलं. तिने रुक्मिणीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि तिची कैफियत ऐकली. मनातच सुलोचना विचार करू लागली, बेचारी रुक्मिणी किती असहाय्य झाली आहे. आपल्या मुलीसाठी काहीही करू शकत नाहीये. ही फार वाईट गोष्ट आहे. सुलोचनाला रुक्मिणीची परवड पाहवत नव्हती. क्षणभरात सुलोचनाने निर्धार केला. तिने हळुवार आवाजात प्रेमाने म्हटलं, रुक्मिणी, काहीही काळजी करू नकोस. तुझी मुलगी म्हणजे माझ्याच लहान बहिणीसारखी आहे. मी तिला नटवणार नाही तर कोण नटवणार? आपल्या बहिणीचं सौभाग्य माझ्यापेक्षा महत्वाचं कुणासाठी असणार? अगं हे घे, माझ्या नव्या कोऱ्या वस्तू आहेत. माझी सगळ्यात छान जरीची साडी आणि काही दागदागिने तुला देते. तुझी मुलगी ही साडी नेसून आणि दागिने घालून राजकन्येसारखी सुंदर दिसेल. रुक्मिणीला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. सुलोचनानं क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या संग्रहातली सर्वात सुंदर रेशमी साडी आणली आणि सोबतच सोन्याचे मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या आणि इतर काही दागिने आणून रुक्मिणीसमोर धरले. हे पाहताच रुक्मिणीच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे मोती गळू लागले. तिनं सुलोचनाचे हात हातात घेऊन अश्रू गाळत म्हटलं, सुलोचना, तू माझी किती मोठी चिंता हलकी केलीस त्याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी आयुष्यभर विसरणार नाहीस तू आज माझ्यासाठी काय केलंस. देव नेहमी तुला सुखी ठेवो. सुलोचना रुक्मिणीचे अश्रू पुसत म्हणाली, हे सगळं काही मोठं नाहीये ग. तुझ्या मुलीचं भविष्य ठरायला जाणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आज तिला छान साजिरं करण्याची संधी मिळाली. यातच माझं भाग्य. आता लवकर जा, तयारीला लाग आणि काहीही चिंता करू नकोस. जेव्हा तुझं काम होईल तेव्हा साडी दागिने परत देऊन जा. काही घाई नाही. आधी चिंतेनं वाकलेली रुक्मिणी सुलोचनाच्या शब्दांनी हलकी झाल्यासारखी वाटली. तिने सुलोचनाला मिठी मारली. त्या मिठीमध्ये कृतज्ञता आणि प्रेम ओसंडून वाहत होतं. धन्यवाद सुलोचना, ती एवढंच म्हणू शकली. तिचा आवाज आनंदानं भरून येत होता. साडी आणि दागिने हातात घेऊन रुक्मिणी आनंदाश्रूंनी डोळे पुसत आपल्या घरी तयारी करण्यासाठी पळाली. सुलोचना दारात उभी राहून तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. इतरांचा भार हलका करून तिला विलक्षण शांतता लाभली होती. रात्रीची वेळ जवळ येऊ लागली होती. सुलोचना दिवसभराच्या कामानंतर देवपूजेची तयारी करत होती. तेवढ्यात चौथ्यांदा दार ठोठावल्याचा आवाज आला. आत्ता कुणी येईल, तिने स्वतःशीच विचार केला. दरवाजा उघडल्यावर समोर शेजारची चौथी बहीण गौरी उभी होती. गौरीच्या चेहऱ्यावर अतोनात चिंता आणि कळवळलेपण दिसत होतं. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती. केस विस्कटलेले आणि ती किंचित घाबरलेली दिसत होती. सुलोचनानं तिला आत बसवलं आणि तिच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहत विचारलं, गौरी, आज तुझ्या चेहऱ्यावर एवढी चिंता का? काय झालंय नेमकं? सांग ना मला, मी नक्की मदत करीन तुला. गौरीचा धीरच सुटला. तिने दुःखी सुरात आपल्या मनाची व्यथा मांडली. सुलोचना, आज माझ्या घरी मोठीच संकट आहे. माझं बाळ रडून रडून किती घाबरलंय. तो खूप भुकेला आहे, पण माझ्याकडे त्याला पाजायला थेंबर दूधही उरलेलं नाही. घरात धान्यसुद्धा संपलंय. मी अगदी हैराण झालीये की आता काय करावं. तू नेहमी सगळ्यांची मदत करतेस, म्हणूनच मी धावत तुझ्याकडे आले. तुला जर थोडंसं दूध असेल तर मला देशील का? माझं बाळ भुकेनं व्याकुळ झालंय. त्याला पाजायला दुधाची सोय होत नाहीये. हे सांगताच गौरीचे डोळे भरून आले. तिला स्वतःचाच एवढा असहाय्यपणा येऊन रडू आवरेना. सुलोचनाचे हृदय ही व्यथा ऐकून तुटलं. एक आई आपल्या लेकरासाठी अशी हात पसरतीये हे पाहून तिचे डोळेही पाणावले.
तिने क्षणाचाही विलंब न करता स्वयंपाकघरातून अर्धा भांडाभर दूध आणलं. गौरीच्या हातात भांड देत ती प्रेमाने म्हणाली, "अगं गौरी, यात इतकं मोठं काय आहे? तू आधी मला सांगितलं असतंस तर मीच तुझ्याकडे दूध घेऊन आले असते. घे हे दूध आणि धावत जा बाळाला पाजायला. तुझ्या बाळाची भूक भागवणं हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. वेळ वाया घालवू नकोस." दूध पाहताच गौरीच्या चेहऱ्यावर हायसं वाटल्याचे भाव आले आणि तिला अश्रू अनावर झाले. "सुलोचना," ती अश्रूंनी व्याकुळ होऊन म्हणाली, "तुला कल्पनाही नाहीये, तू माझ्यासाठी किती मोठी मदत केली आहेस. देव तुला आणि तुझ्या परिवाराला नेहमी सुखी ठेवो. तुझं हे उपकार मी कधीच विसरणार नाही." सुलोचना गौरीचे अश्रू पुसत म्हणाली, "गौरी, तू माझीच बहीण आहेस. तुझं मूल म्हणजे माझंच लेकरू. त्याचं पोट भरलं नाही तर मला कसं शांतता लाभेल? जरा विचार तरी कर. तू निर्धास्तपणे हे दूध ने. जेव्हा परत आणून देऊ शकशील तेव्हा दे. सध्या तुझ्या बाळाची भूक भागवणं सर्वात गरजेचं आहे. जा लवकर आणि त्याला पोटभर दूध पाज." गौरीने हात जोडून सुलोचनाचे आभार मानले. तिने थरथरत्या हातांनी दुधाचं भांड उचललं आणि आशेने भरलेल्या चेहऱ्याने, "देव तुझे भलं करो," म्हणाली. त्यानंतर ती घाईघाईने आपल्या घरी परत गेली. त्या संध्याकाळी सुलोचनाने देवपूजा पूर्ण केली. पण मनात विचारांचं वादच सुरू झालं होतं. दिवसभरात 4 शेजाऱ्यांना तिने मदत केली होती. आपल्यामुळे चौघींनाही त्यांच्या अडचणींतून दिलासा मिळाला. ही जाणीव तिला सुखावून जात होती. तिने देवी लक्ष्मीच्या समोर, देवासमोर दिवा लावला आणि मनोमन प्रार्थना केली, "आई लक्ष्मी, जशी आज मी इतरांच्या मदतीला धावले, तसंच तू नेहमी माझ्या कुटुंबावर कृपा ठेव." घरातल्या देवदेवतांच्या पवित्र उपस्थितीत सुलोचना समाधानी मनाने त्या रात्रीची स्वयंपाकाची तयारी करू लागली. तिला कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात तिच्या सहनशीलतेची खऱ्या अर्थाने परीक्षा पाहिली जाणार आहे. त्या रात्री सुलोचनाचा पती वाचस्पती नेहमीप्रमाणे दुकानाचं काम आटपून घरी परतला. तो दिवसभराचा हिशोब लिहायला बसला. तेवढ्यात एक माणूस धावत पडत आला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, "वाचस्पती भाऊ, तुमच्या दुकानात रात्री चोरी झाली. सगळी कडधान्य आणि कपड्याचं गाठोडं लुटून नेलं कोणीतरी." हे ऐकताच वाचस्पतीचा चेहरा अंगावर पांढरा फटक पडला. "काय?" तो किंचाळला आणि क्षणाचा देखील विलंब न लावता धावतच दुकानाकडे गेला. सुलोचना आणि सासूसासरेही काळजीने त्याच्या मागोमाग गेले. दुकानाजवळ पोहोचताच त्यांनी पाहिलं की दुकानाची कुलपं तुटलेली होती. आत गेल्यावर तर वाचस्पतीच्या पायाखालची जमीन सरकली. दुकानातला सगळा माल साफ लुटला गेला होता. तिजोरी रिकामी होती. धान्याच्या गोण्या, पैसे, दागिने, कापड सगळं गायब झालं होतं. वाचस्पतीच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्याच्या हृदयात भीती आणि नैराश्याचं एक दुःखदळ उठलं. धक्का बसल्याने त्याचे हातपाय थरथरत होते. काही क्षण तो सुन्न होऊन जागेवरच थिजल्यासारखा उभा राहिला. वाचस्पती खूप मेहनतीने आपला व्यवसाय वाढवत होता. अचानक आलेल्या या आघाताने तो कोलमडून गेला. सुलोचना देखील या दृश्याने स्तब्ध झाली. तिला आपल्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. सगळा माल आणि पैसा चोरीला गेल्यामुळे काय होईल आता, या विचाराने तिच्या छातीत धस्स झालं. शेवटी वाचस्पती स्वतःला सावरत तुटल्या मनानं घरी परतला. घरात पाऊल टाकताच त्याच्या डोळ्यातले अश्रू आवरेना. सुलोचनानं धावत जाऊन त्याला आधार देत विचारलं, "नाथ, काय झालं? काही काढता आलं का मार्ग?" वाचस्पतीने निराश नजरेने आपली पत्नी आणि आईवडिलांकडे पाहिलं आणि दुःखी स्वरात म्हणाला, "सगळं संपलं. दुकान साफ लुटलं गेलं. काहीच उरलं नाही." एवढं बोलून तो हाताने डोकं धरून खाली बसला. सुलोचना मनातून हादरली होती, पण ती पतीला धीर देण्याचा प्रयत्न करू लागली. तिने स्वतःच्याही डोळ्यातले पाणी आवरत आश्वासक स्वरात म्हटलं, "नाथ, आपण धीर सोडू नये. त्या चोरांनी आपल्याला लुटलं असलं तरी आपल्या घरात अजून थोडा पैसा आणि दागिना आहे की. तो पैसा वापरून तुम्ही परत व्यापारी धंदा सुरू करू शकता. आपण पुन्हा सगळं मिळवू, काळजी करू नका."
असं म्हणून ती घरातल्या कपाटात ठेवलेली तिजोरी उघडण्यासाठी उठली. सुलोचनाच्या या शब्दांनी वाचस्पतीच्या मनात किंचित आशेचा किरण आला. तो डोळे पुसत तिला बघू लागला. सुलोचना आतल्या खोलीत गेली आणि कपाटाजवळ जाऊन तिजोरीचं दार उघडलं. पण तिजोरी उघडताच जणू आकाश कोसळलं. तिजोरी पूर्णपणे रिकामी होती. आत ना पैसे होते ना दागिने. दुपारपर्यंत ज्या तिजोरीत कुटुंबाचं सगळं धनसंपत्ती सुरक्षित होतं, ती तिजोरी आता ओस पडली होती. सुलोचनाचे हात कापऱ्यागत थरथरू लागले. तिच्या चेहऱ्याचा रंग पांढरा पडला. काही क्षण तिला काही सुचेना. घरच्याच तिजोरीतील संपत्ती देखील गायब? हे कसं शक्य आहे? ती सुन्न होऊन तशीच थिजली. सुलोचनाच्या लक्षात आलं की दुपारपासून घरी जे जे शेजारी आले त्यांच्या येण्या-जाण्याच्या गडबडीत कदाचित कोणीतरी तिच्या घरावर लक्ष ठेवून होतं. तिच्या डोक्यात विचारांची वादळे उठली. कदाचित माझ्या शेजाऱ्यांपैकी कुणीच तिजोरीवर डल्ला मारला असावा. पण नाही, त्या सगळ्या तर इतक्या वर्षांच्या ओळखीच्या आणि जिवलग आहेत. मग कोण घेईल असा बदला? तेवढ्यात वाचस्पती तिच्या मागोमाग कपाटाजवळ आला. त्याने तिजोरी रिकामी पाहिली आणि बघता बघता त्याचा संताप अनावर झाला. दिवसभर जपलेला संताप आता ज्वालामुखीसारखा उफाळून बाहेर आला. तो रागाने लालबुंद झाला आणि कणकणत्या आवाजात सुलोचनावर ओरडला, "हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे सुलोचना. दिवसभरात ज्याला त्याला घरी बोलावून घेतलंस, घरातली सामानं वाटलीस. त्यापैकीच कुणी एका चोरट्याने आपल्या घरचा सगळा धनमाल लंपास केला आहे. तू दोषी आहेस, फक्त तू." वाचस्पतीचा आरोप ऐकताच सुलोचना अक्षरशः थरथरली. तिला वाटलं नव्हतं की तिच्या मदतीचे असे भयंकर परिणाम येतील. तिने नुसतीच नवऱ्याकडे बघितलं. डोळ्यांतून अश्रू आवरण्याचा ती प्रयत्न करत होती. पण वाचस्पतीची कडक नजर पाहून ती गहिवरून आली. इतक्यात सुलोचनाच्या सासूबाईंनीही रागाने पुढे येत तिला सुनावलं, "होय, हे घर उद्ध्वस्त व्हायचं कारण तूच आहेस. दुसऱ्यांची मदत करत चुकलीयस बघता बघता. पण त्याचा परिणाम बघ, आपल्या घरावर किती भयंकर झाला. विचारही न करता घरातली पवित्र वस्तू, धनदागिना सारं वाटून टाकलंस. आणि आता आमचं सर्वस्व लुटलं गेलंय. हे पाप तुलाच लागणार आहे." सुलोचनाला स्वतःचा श्वास घुसमटल्यासारखा झाला. सासू-सासऱ्यांची ती अत्यंत लाडकी सुना होती. पण दुर्दैवाने आज तिच्या एका चुकीमुळे ते सगळे तिला दोष देत होते. तिला स्वतःची चूक प्रचंड जाणवू लागली. देवाने भरभरून दिलेल्या संपत्तीतून तिने मदत केली खरी, पण त्यामुळे आपल्या परिवाराचीच हानी झाली हे सत्य तिला चुकूनही अपेक्षित नव्हतं. ती अक्षरशः गहिवरली. सुलोचना रडवेली होत हात जोडून पतीला म्हणाली, "नाथ, खरंच माझी चूक झालीये. मी हे सगळं नकळत केलं. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझ्या मदतीचा असा परिणाम होईल. माझ्या मूर्खपणामुळे आपल्या कुटुंबाची ही परिस्थिती झालीये. मी तुमच्या माफीच्या लायक नाही. पण देव जाणो, माझ्या मनात कधीही काही वाईट हेतू नव्हता." ती ढसाढसा रडू लागली. तिचे अश्रू थांबत नव्हते. तिने पती आणि सासूच्या पाया पडायचा प्रयत्न केला, पण संतापाने दोघांनीही पाय मागे घेतले. काही वेळाने सुलोचना किंचित सावरली आणि डोळे पुसत म्हणाली, "नाथ, मी अजून एक प्रयत्न करून पाहते. दुपारी मी जे काही दागदागिने, वस्तू शेजाऱ्यांना दिल्या त्या त्यांच्याकडून मागून आणते. शक्य आहे तसं सगळं परत मिळवण्याचा मी प्रयत्न करते. जरा धीर धरा." पती व सासूसमोर काहीतरी तोडगा काढायचा तिचा अटोकाट प्रयत्न होता हा. पण वाचस्पतीने नुसतीच मान फिरून घेतली. दुःख आणि संतापाने त्याच्या अंगाचा थरकाप उडत होता. सुलोचना काही न बोलता परतच घराबाहेर पडली. रात्र अंधारी झालेली होती, पण तिने मनात निश्चय केला होता की आपण दिलेल्या वस्तू परत आणल्याशिवाय परत येणार नाही. ती प्रथम वसंतीच्या घरी गेली, पण वसंतीचं घर बंद दिसलं. दुसरीकडे कुणाकडे तरी गेली असेल म्हणून ती कमलाच्या घरी धावली. तिथेही कुलूप होतं.
तिच्या काळजात धडधड वाढली. रुक्मिणीच्या घरी गेली तर शेजारच्यांनी सांगितलं, रुक्मिणीची मुलगी बघायला आलेली वरपक्ष मंडळी मुलीला पसंत करून लगेचच पोरगी घेऊन गेले. रुक्मिणीही त्यांच्यासोबत आपल्या लेकीला सोडायला शहरात गेली आहे. हे ऐकून सुलोचनाला धक्का बसला. रुक्मिणी एखाद्या जबाबदारीने गाव सोडून गेली होती. आता तिथून काही परत मिळवणं अशक्य होतं. शेवटी आशेने ती गौरीच्या झोपडीकडे गेली. तिथेही अंधार होता. दार बंद होतं. कळून चुकलं की ज्या 4ही शेजाऱ्यांना मदत केली होती ते सगळे काही कारणाने किंवा कदाचित सुलोचनाची मदत घेऊन गाव सोडून गेल्याचे दिसत होते. ही शोकांतिका पाहून सुलोचनाचं काळीच तुटून गेलं. ती थकलेल्या आणि निराश पावलांनी परत घरी आली. वाचस्पती दारात व्याकुळपणे तिची वाट पाहत उभा होता. सुलोचनाला एकटीच परत येताना पाहून त्याच्या चेहऱ्यावरच तो उत्तर ओळखला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. सुलोचनानं हमसून रडत सांगितलं, नाथ, कुठेही काहीच सापडलं नाही. चौघीही सापडल्या नाहीत. त्या घर बंद करून कुठेतरी गेल्या वाटतं. हे ऐकून वाचस्पतीचा राग आता कळसाला पोहोचला. दुःख, संताप, निराशा यांच्या भरात तो आपला आप्तस्वकीयांवरच ओरडू लागला. आता पुरे झालं. बस झालं तुझं मदत खेळणं. आता तुझ्यासोबत या घरात एक क्षणही राहणं मला मंजूर नाही. माझ्या डोळ्यांसमोरून निघून जा. इथून पुढे या घरात तुझी सावलीही पडता कामा नये. वाचस्पतीने धमकावत दरडावलं. त्याचा आवाज जड आणि कठोर झाला होता. सुलोचना आर्ततेने पतीकडे पाहू लागली. ती हात जोडून त्याच्या पुढे आली आणि गदगदल्या स्वरात म्हणाली, नाथ, मला क्षमा करा. तुम्ही म्हणाल तसे पुढे मी वागेन. पण मला घराबाहेर तर काढू नका. तुमच्याशिवाय माझा निभाव लागणार नाही. मी काहीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण मला अशी एकटी सोडू नका. ती वाचस्पतीच्या पायांवर कोसळली आणि अक्षरशः याचनाच करू लागली. पण वाचस्पती त्या क्षणी पत्थरहार झाल्यासारखा होता. तो आपला पाय झटकून दूर करत गरजला, माझा शब्द एक आहे. तुझ्यामुळे आमचं सगळं नष्ट झालंय. त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. जा दूर आणि परत इथं येऊ नकोस. सासू सासरेही द्वार शब्दांनी काहीतरी म्हणू लागले. आता या घरात तुझी जागा नाही. तू आमचं बुडवलंस, असे तीव्र शब्द सुलोचनाच्या काळजात भोसकून निघाले. अखेर निराशेने आणि दुःखाने भरलेल्या डोळ्यांनी सुलोचनाने एक नजर आपल्या संसाराकडे पाहिली. ज्यांनी तिला आपलं मानलं त्या घरच्यांचाच तिच्यावर एवढा राग होता. तिची अखेरची आसही तुटून गेली. रडता रडता ती उठली. आपल्या पदराने डोळे पुसले आणि मुक्याने घराबाहेर पडली. नियतीने तिच्याशी फार मोठा खेळ खेळला होता. जी सुलोचना सकाळीपर्यंत या घराची लक्ष्मी मानली जात होती, तीच सुलोचना आता या घरातून बाहेर पडत होती. तिच्याकडे फक्त अंगावरचे कपडे आणि पदरातला एक लहानसा देवाचा प्रसाद होता. ती फुटलेल्या काळजाने बाहेर रस्त्यावर निघाली. बाहेर काळोख दाटलेला होता. सुलोचना वाऱ्यावर अंदाधुंदीने भटकावं तसे हळूहळू चालू लागली. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. आपल्या चुकांमुळे आपल्या कुटुंबाची अशी दुर्दशा झाली. आपण खरंच पाप केलं. स्वतःला ती मनातल्या मनात शिव्या देऊ लागली. आता तिचं जीवन निरर्थक झालं होतं. ज्या माणसांसाठी तिने सर्वस्व अर्पिलं त्या आता तिच्याबरोबर नव्हते. उलट तिला घराबाहेर काढलं होतं. या विचारांनी ती पूर्णपणे खचून गेली. रडत रडत सुलोचनाच्या पायांनी आपोआप दिशा धरली. ती गावाबाहेरच्या देवी लक्ष्मीच्या छोट्या मंदिराकडे. जेव्हा माणसाला कुणी सोबत नसतं तेव्हा तो देवाच्या चरणीस धाव घेतो. सुलोचनाही नकळत तिची आराध्य देवी असलेल्या आई लक्ष्मीच्या दर्शनाला चालत सुटली. गावाच्या सीमेवर वटवृक्षांच्या सावलीत ते छोटेसे लक्ष्मी देवीचे मंदिर होते. सुलोचना तिथे पोहोचेपर्यंत रात्र चांगलीच गडद झाली होती. मंदिरी पोचल्या क्षणी सुलोचना देवीसमोर जमिनीवर कोसळल्यासारखी बसली.
तिने ऑक्साबोक्शी रडत देवाचा पदस्पर्श केला. देवी लक्ष्मीची मूर्ती समोर दिव्यांच्या उजेरात मंद प्रकाशित होती. त्या तेजस्वी मूर्तीसमोर सुलोचनाला थोडा आधार वाटला. ती दोन्ही हात जोडून हृदयातील वेदना देवीसमोर व्यक्त करू लागली. हे लक्ष्मी माते, सुलोचना अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी देवीची प्रार्थना करू लागली. मी असा कोणता पाप केला की माझ्यावर अशी वेळ आली आहे? माझं सर्व सुख टिकवणारं तुझं आशीर्वादरूपी हात मागे का घेतलंस? कृपा करून मला सांग, माझी चूक नेमकी काय आहे? मी तर नेहमी इतरांची मदतच केली, कोणाचा काही वाईट केलं नाही. मग माझ्या घरातून सुख समाधान असं का निघून गेलं? ती भरून आलेल्या मनाने पुन्हा स्फुंदत म्हणाली, आई, जर माझ्या पूजेत काही कमी राहिली असेल तर मला माफ कर. कदाचित तुझी कृपादृष्टी मी गमावली असावी. ती देवीसमोर डोकं ठेवून रडत होती. बराच वेळ असा गेला. शेवटी सुलोचना डोळे पुसत सावकाश उठली. तिने भोवताल पाहिलं. मंदिरात सध्या दुसरं कुणीही नव्हतं. रात्रीचा अंधार गहारा होत चालला होता. मंदिराच्या मोजक्या समयी चमकत होत्या. दूर एखादा ससा की प्राणी जुरपातून पळाल्याचा आवाज झाला. त्यावेळी सुलोचनाच्या मनात एक सुन्न निर्णय पक्का होत गेला. तिने अलगद देवीच्या पायांशी नमस्कार घातला आणि उगीच दगडाच्या मूर्तीशी बोलावं तशी पुटपुटली. आता इथे राहून काही उपयोग नाही. माझ्या कर्मांनी माझं घर उद्ध्वस्त झालंय. मीच माझ्या संसाराचे वैरीण ठरले. अशा जगण्याला काही अर्थ नाही. मी माझे प्राण त्यागण्याचा निर्णय घेतलाय आई. सुलोचनाने निर्णायकी नजरेने देवीच्या शांत मुखाकडे पाहिलं. पतीशिवाय मी आता अजिबात जिवंत राहू शकत नाही. ती स्वतःशीच पुटपुटली. देवी, माझी शेवटची इच्छा इतकीच की माझ्या पतीचं रक्षण कर. मी नाही राहिले तरी चालेल, पण त्यांना सुखात ठेव. ती मंदिरातून उठली आणि जवळच वाहणाऱ्या नदीकाठच्या दिशेने चालू लागली. नदीकाठी पोहोचल्यावर सुलोचना पाण्याकडे पाहत उभी राहिली. पाण्यात चंद्राचं अस्पष्ट प्रतिबिंब हलताना दिसत होतं. सुलोचनाला वाटलं, हेच योग्य ठिकाण आहे जीवन संपवण्यासाठी. तिने डोळे मिटले आणि दोन्ही हात जोडून आकाशाकडे पाहिलं. मनात देवी लक्ष्मीचं स्मरण करत प्रार्थना करण्यासाठी ओठ हलू लागले. हे लक्ष्मी माते, ती हृदयातून हाक देत होती. आता मी माझे प्राण देणार आहे. माझ्या पूजा अर्चनेमध्ये काही चूक झाली असेल, काही कमी राहिलं असेल, तर कृपा करून मला क्षमा कर. माझ्या पतीशिवाय मी आता एक क्षणही जगू शकत नाही. म्हणून मी या नदीत उडी मारून माझं आयुष्य संपवते. हळूहळू ती नदीच्या पाण्याकडे पाय पुढे करू लागली. गळ्यातल्या पदराची गुंडाळी करून तिने घट्ट धरली. एक पाऊल पाण्यात टाकताच गार शिरशिरी तिच्या पायातून वर चढली. अजून एक पाऊल ती पुढे टाकणार इतक्यात अचानक सुलोचनाला आपल्या मागे जबरदस्त तेजाची एक लहर जाणवली. तिने चमकून वळून पाहिलं. अवघ्या क्षणभरातच संपूर्ण परिसर एक प्रखर उजेडाने चमकून निघाला. जणू एखाद्या सौम्य विजेचा लोळ सभोवार पसरला होता. सुलोचना घाबरून पाठीमागे सरकली. तिला काही समजेना. ती डोळे मिटून घेत अपार तेजामुळे डोळ्यांवर हात ठेवू लागली. क्षणभरात त्या तेजोमय प्रकाशातून एक दिव्य स्त्री आकृती प्रकट झाली. स्वर्गातून एखादी शुभ्र किरणांची वाट उतरावी तशी ती देवी जमिनीवर आली. सुलोचनानं आपले थरथरते हात डोळ्यांवरून बाजूला घेतले आणि डोळे उघडून पाहिलं. समोर साक्षात देवी लक्ष्मी उभी होती. देवी लक्ष्मीला प्रत्यक्ष आपल्या समोर बघताच सुलोचना भारावून गेली. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आई लक्ष्मी स्वतः माझ्या समोर उभी आहे या विचाराने तिच्या अंगातून रोमांच उठले. दोन्ही हातांनी तिने देवीच्या चरणांना स्पर्श केला. अश्रुपूर्ण डोळ्यांनी ती तिच्या आद्य शक्तीसमोर लीन झाली. देवी लक्ष्मीने सुलोचनाला प्रेमपूर्वक उठवलं. एका हाताने तिचं नील झालेलं मुख्य कमल वर केले. देवीचा स्पर्श होताच सुलोचनाच्या अंतरात्म्यात एक अपूर्व शांती पसरली. देवीने अत्यंत कोमल आणि स्नेह भरलेल्या आवाजात विचारलं, थांब सुलोचना, हे काय करू पाहतेस तू? स्वतःचे प्राण तू का देऊ इच्छितेस? सुलोचना अजून थरथरतच होती.
तिने डोळे पुसत उत्तर दिलं, हे आई लक्ष्मी, माझ्या हातून नकळत खूप मोठी चूक घडली. मी माझं सर्वस्व गमावलं आहे. माझ्या नवऱ्याने देखील मला सोडून दिलंय. आता मी जिवंत राहून तरी काय करू? कृपा करून मला माझे प्राण त्याग करू द्या. तुमच्या चरणी हीच विनंती. देवी लक्ष्मीचे डोळे करुणेने द्रवले. तिने वात्सल्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सौम्य हसत म्हणाली, मूर्ख मुली, असा नादानपणा करू नकोस. माणसाने स्वतःचे प्राण कधीच घेऊ नयेत. तुला माहीत नाही का, हा महापाप आहे. ज्यांनी आपल्याला आयुष्य दिलं त्या ईश्वरावर हा अविश्वास आहे. तू आपलं सगळं गमावल्याची भावना तुला त्रास देतीये, पण त्यावर उपाय जीव देण्यात नाही. आयुष्यात चूक झाली तर त्याचं प्रायश्चित्त घ्यावं, जीवन संपू नये. सुलोचनानं हुंदके आवरत म्हणलं, हे माते, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. पण माझी अवस्था अशी झाली त्याला काही ना काही कारण तर असणार. मला हे मान्य आहे की माझ्याकडून चूक झालीये, पण ती चूक नेमकी काय होती हे मात्र मला समजत नाहीये. मी असं काय पाप केलं की तुमचा आशीर्वाद माझ्या घरावरून उठला? मी कुणाला काही चुकीचं बोलले नाही, नेहमी इतरांची सेवा केली. मग अचानक हे असं घडलं कसं? सुलोचना व्याकुळतेने देवीला आपली शंका विचारत होती. देवी लक्ष्मीने शांतपणे तिचं बोलणं ऐकलं. तिच्या डोळ्यांत करुणा होती. देवीच्या चेहऱ्यावर हलकेसं स्मित फुललं. तिने समजावणीच्या सुरात सांगायला सुरुवात केली, सुलोचना, तू काही वस्तू इतरांना दिल्यास ज्या एक स्त्रीने कधीच द्यायला नको. या वस्तू पवित्र असतात आणि त्या दुसऱ्याच्या हाती गेल्या की त्यांचं अपमान होतो. तुझ्या बऱ्याच अडचणींचं मूळ तिथेच होतं. सुलोचनाने आश्चर्याने डोळे मोठे केले. देवी, मी समजले नाही. कोणत्या वस्तूंबद्दल सांगताय तुम्ही? मला समजावून सांगा. देवीने मग आपला उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत उंचावला आणि एक एक करून त्या वस्तूंविषयी सांगू लागली. पहिली वस्तू आहे पोळपाट, लाटणं आणि तवा. देवी लक्ष्मी शांत पण भारदस्त आवाजात सांगू लागल्या. स्वयंपाकघराच्या पावित्र्याचे प्रतीक असतात या वस्तू. तव्यावर तयार होणाऱ्या पहिल्या पोळीचा खास सन्मान असतो. अनेक घरी तव्यावरची पहिली पोळी गाईला अर्पण करतात. अशा पवित्र स्वयंपाकघरातलं पोळपाट, लाटणं आणि तवा जर दुसऱ्या कुणाला दिलं तर अशुभ होते. देवी लक्ष्मी पुढे सांगू लागल्या. दुसरी वस्तू आहे झाडू. झाडू हा घराच्या स्वच्छतेचा प्रतीक आहे. ज्या घरात स्वच्छता असते तिथेच माझा वास असतो. घर स्वच्छ नसेल तर लक्ष्मी कधीच तिथे थांबत नाही, हे तुला ठाव असेलच. झाडू दुसऱ्याच्या हाती गेला तर जणू आपल्या घरची लक्ष्मीच दुसऱ्याला दिल्यासारखं होतं. जर घरचा झाडू कुणाला उधार दिला तर घराची स्वच्छता आणि समाधान दोन्ही बाहेर जातात. झाडू. देवी लक्ष्मीने मग तिसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. तिसरी वस्तू म्हणजे स्त्रीचे दागिने. स्त्रीच्या 16 शृंगारांपैकी दागिन्यांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे. दागिने म्हणजे केवळ सौंदर्याचे भूषण नव्हे, तर त्यामागे घरची संपन्नता आणि लक्ष्मीचा वास दडला असतो. प्रत्येक सुवासिनीच्या अंगावरचे दागिने ही केवळ तिची शोभा नसून तिच्या कुटुंबाची संपदा असते. जर एक स्त्री तिचे दागिने दुसऱ्याला घालायला देते तर त्यामागे तिचं सौभाग्यही इतराच्या हातात जातं. देवी लक्ष्मीने चौथ्या आणि शेवटच्या गोष्टीचा उल्लेख केला. चौथी वस्तू म्हणजे दूध. संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर दूध दान करणं अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. सूर्यास्तानंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसं की दूध, दही इत्यादी देणं म्हणजे घरची लक्ष्मी बाहेर पाठवल्यासारखं असतं. अशा वेळी दूध देण्याने घराच्या नशिबी दुर्भाग्य येऊ शकतं आणि जीवनात अनर्थ व अडचणी येतात. संध्याकाळचं दूध जर बाहेर गेलं तर ते सोबत संकट घेऊन येतं, अशी लोकश्रद्धा आहे. देवी लक्ष्मीचे एक एक शब्द सुलोचनाच्या मनावर कोरले जात होते. तिला आपल्या अज्ञानाबद्दल आणि भोळ्या मदतवृत्तीबद्दल आता पश्चात्ताप होत होता. तिने ज्या ज्या वस्तू दिल्या त्यांचं महत्त्व लक्षात आलं तिला. सुलोचनेची मान अपराधीपणे खाली झुकली.
तिच्या डोळ्यांतून पुन्हा पाण्याच्या धारा बरसू लागल्या. हे माते, ती रडवेल्या आवाजात म्हणाली, मला माफ कर. मला खरंच या सगळ्या गोष्टींचं ज्ञान नव्हतं. मी मदत करण्याच्या नादात या अशा चूक झाल्या माझ्याकडून. म्हणूनच तुम्ही माझं घर सोडलत. मी खरंच खूप मोठी चूक केली. हे ऐकून देवी लक्ष्मीने सुलोचनाला प्रेमाने जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत लोभस स्मित करत देवी म्हणाली, काळजी करू नकोस सुलोचना. आता तुला समजले ना की तू नकळत कोणत्या चुका केल्यास. हे बरं झालं की तुला वेळेवर शहाणपण आलं. या चुकांमुळे तुझ्यावर थोडं संकट आलं, पण त्यातूनच तुला बोधही मिळाला. या अनुभवाने तू आयुष्यभर लक्षात ठेवशील की काही वस्तू असतात ज्या आपण इतरांना देऊ नयेत. देवी पुढे म्हणाल्या, तू मनापासून पश्चात्ताप केलास. आपल्या दुःखाला तू प्रायश्चित्त मानून स्वीकारलंस. हेच तुझ्यासाठी पुरेसं आहे. मला विश्वास आहे की यापुढे तू अधिक सावध आणि बुद्धिमान बनशील. आता तू तुझ्या घरी परत जा. मी माझा आशीर्वाद पुन्हा तुझ्या परिवारावर करते आहे. तुझं हरवलेलं वैभव आणि सर्व संपत्ती मी तुला परत देते. हे ऐकताच सुलोचनाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने भरत्या डोळ्यांनी देवीला दंडवत घातला. देवी लक्ष्मीने वरदहस्त करून तिला शुभाशीर्वाद दिला आणि क्षणात त्या दिव्य प्रकाशासह अंतर्धान पावल्या. सुलोचना समाधानाने उठली. तिने पुन्हा एकदा त्या नदीला वंदन केलं, जिथे देवीचं प्रकटत्व घडलं होतं. मग ती वळली आणि आपल्या घराच्या दिशेने पाय घेतले. सुलोचना गावात परत यायला लागली तेव्हा पूर्व आकाशात पहाटेची चाहूल लागल्यासारखा हलका सूक्ष्म प्रकाश दिसू लागला होता. सारं गाव शांत झोपलं होतं, पण सुलोचनाचं मन जागं होतं, एका नव्या आशेचं, नवचैतन्याचं स्वागत करण्यासाठी. घराच्या वाटेवर ती पुढे येत होती तेवढ्यात तिला समोरून एक परिचित आकृती येताना दिसली. तो तिचा नवरा वाचस्पती होता. त्याचं चेहरेचं भाव स्पष्ट दिसत नव्हते दूरवरून, पण तो धावत पुढे येत होता. जवळ येता येता सुलोचनानं पाहिलं, वाचस्पतीचे डोळे लाल झाले होते. तो एकदम अस्वस्थ दिसत होता. तो सतत सुलोचना, सुलोचना अशी हाक मारत शोधत असल्यासारखा पुढे येत होता. सुलोचना, वाचस्पतीचा गळा दाटून आला होता. त्याने स्वतःला सावरत तिला कवेत घेतलं आणि भरभरून रडू लागला. सुलोचना, मला माफ कर, तो हुंदके देत म्हणाला. मी रागाच्या भरात तुला किती कठोर बोलून गेलो. तुला घराबाहेर काढलं. मी वेडा आहे, मूर्ख आहे. मला समजलंच नाही की तू नकळत चूक केली होतीस. मी खरंच तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. तो तसाच रडत होता. त्याचे डोळे पोट तिडकीने वाहत होते. सुलोचना त्याच्या मिठीत श्वास रोखून ऐकत होती. आपला नवरा असा स्वतःहून माफी मागताना पाहून तिचेही डोळे पुन्हा भरून आले. तिने अलगद त्याचे अश्रू पुसले. तेव्हा वाचस्पतीने सांगितलं, सुलोचना, महालक्ष्मीच्या कृपेनं आपलं सगळं धन संपत्ती आपल्याला परत मिळालंय. होय सुलोचना, ज्या लोकांनी आपल्याला लुटलं होतं ना, ते आमच्या दारात सगळी लुटलेली संपत्ती घेऊन आलेत. त्यांनी सगळी माफी मागितलीये. महालक्ष्मीचा नामसंकीर्तन करत ते म्हणाले की सुलोचनाच्या नावाने आम्ही हे सगळं परत करत आहोत. आम्हाला क्षमा करा. त्या चोरांना अचानक काय झालं कुणास ठाऊक, पण त्यांनी आपला सगळा माल रात्रभरात परत आणून दिला आणि अगदी पाय धरत आम्ही पाप केलं म्हणून रडू लागले. मग सुलोचना आणि वाचस्पती हातात हात घालून घरी परतले. सासू सासऱ्यांनीही सुनेला आपल्यात सामावून घेतलं. काही तासांपूर्वी घरात जे दुःखाचं मळब दाटलं होतं ते आता पूर्णपणे नाहीसं झालं होतं. देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या घरात पुन्हा सुख समृद्धी परत आली. सुलोचनाने सर्व दागिने परत आपल्या ठेवणीची जागा घेतली. तिजोरीत पैसे पुन्हा हसू लागले. स्वयंपाकघरात पोळपाट लाटणं आणि तवा आपल्या जागी विराजमान झाले. झाडूही आडोशाला जाऊन बसला. घराचा कोपरा न कोपरा पुन्हा लक्ष्मीमय प्रकाशाने भरून गेला. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला हीच शिकवण मिळते की काही काही वस्तू इतक्या पवित्र असतात की त्या दुसऱ्यांना देऊ नयेत.
उदारपणे मदत करणे हे चांगलेच, पण काही गोष्टी आपल्या घराच्या शुभतेशी निगडीत असतात आणि त्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. या वस्तू दुसऱ्यांना दिल्यास आपल्या घरची लक्ष्मी आणि शांती दूर जाऊ शकते. देवी लक्ष्मीची कृपा ज्यांच्या घरावर असते त्यांनी स्वच्छता, पावित्र्य आणि परंपरा यांचे भान ठेवायला हवे. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय मा लक्ष्मी असा संदेश लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.